हॅलो हॅलो. कॉमेंट्रेटर योगेशजी, आपली गरज आहे इथे. सामना चालू झाला आहे योगेशजी. धावसंख्या झाली एक. दरम्यान प्रथमेश सोनार पायातला चेंडू हलकेच ढकलला आणि एक धाव पळून पूर्ण केली. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. चालू असलेला सामना नाचणे विरुद्ध बारसू. प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने करत फलंदाजी स्वीकारली आहे. निर्धारित 3 षटकांचे सामने. प्रथम षटक घेऊन आलाय तो राजा. रोहित खोलवर टाकलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढला आणि एक धाव पळून पूर्ण केले. दरम्यान एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 3. रोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईकला आता मात्र असेल प्रथमेश सोनार. शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार टोलवला आहे क्षेत्ररक्षक तिथे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरस सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. डेव्हिल 11 जयभैरी नाचणे संघ. प्रथमेश याच्या बॅटमधून निघतोय पहिला खणखणी षटकार आणि या षटकारनिशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. दोन्ही सलामीवीर प्रथमेश आणि निखिल. दरम्यान रोहित याचा पुढील चेंडू, हा देखील स्लॉट मधला चेंडू आणि पाठवलाय परत एकदा प्लॉट मध्ये. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत ते. गेले 4 चेंडू खूप सुंदर हाताळले होते रोहित याने, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत ते प्रथमेश याने. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. आता मात्र स्ट्राईकला असेल तो नाचण्याचा चॉकलेट बॉय निखिल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार टोलवलाय, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, मात्र दोघांच्या गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 19. सुंदर फटकेबाजी करतात निखिल आणि प्रथमेशाची फलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र निखिल सुद्धा आपले रंग दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय तो स्वप्नील याच्या चेंडूवरती. दरम्यान पुढील चेंडू स्वप्नील याच्या 7-8 पावलांचा रनअप, उर्ध विकेट मारा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि हा देखील चेंडू पोहोचवलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. निखिल याच्या बॅटमधून निघतोय खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या झाली ती 25. पुढील चेंडू स्वप्नील याचा,
हा देखील चेंडू स्लॉटमध्ये होता, मात्र चेंडू काही बॅटवर नीटसा आलेला नाही. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली आहे आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 26. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रथमेश, जो की 2 षटकारानिशी खेळतोय. सलामी वीरांची जोडी अजूनही मैदानात तळ ठोकून बसली आहे. कुठे ना कुठे कमबॅक करायचा असेल तो बारसू संघाला तर विकेट नेऊ शकतो. दरम्यान सुंदर चेंडू जोरदार टोलवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र हा देखील चेंडू नीटचा टाइम झाला नाही. एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 27. चांगलं कमबॅक केलंय स्वप्नील याने. पहिले 2 चेंडू खराब टाकले होते, मात्र आता कुठे ना कुठे जकडून ठेवलंय ते निखिल आणि प्रथमेशला. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो निखिल. व्हेरिएशन करणारा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून. पंच महेश दळवी यांचा वाईड बॉलचा इशारा. काहीसा स्वैर मारा पाहायला मिळतो आपल्याला स्वप्नील याच्या हातून. नक्कीच कुठे ना कुठे प्रेशर घेताना दिसतोय, कारण याच फलंदाजाने एक चौकार आणि षटकार ठोकला होता पहिल्या 2 चेंडूवरती. पाहूया कसं कमबॅक करतोय स्वप्नील. हा देखील चेंडू स्लॉटमध्ये जोरदार टोलला आणि चेंडू जातोय आणि नारळांच्या झाडाला सलामी देत षटकार ठोकलाय तो निखिल याने. धावसंख्या झाली ती 34. अजून या षटकातील शेवटचा चेंडू स्वप्नील याचा. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा निखिल. 2 षटकार 1 चौकारानिशी खेळतोय स्वप्नील टू निखिल आणि हा देखील चेंडू जोरदार, मात्र सुंदर झेल पाहायला मिळाला आपल्याला तेथील क्षेत्ररक्षकाकडून. निखिलची खेळी समाप्त होते. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. या 2 षटका अखेरी आराध्य 11 जय भैरी नाचणे संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 34. षटक हाताळायला आलाय तो राज. आता मात्र निखिल याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज अक्षय. सध्या तरी नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, त्यानंतर विशेष काही करू शकले नाही. पाहूया या षटकामध्ये काय करतात. दरम्यान पहिला चेंडू तरी निर्धाव टाकण्यात यश मिळालंय ते राज याला. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल तो आराध्य 11 जय भैरी नाचणे संघाचा. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 34. राज 10-12 पावलांचा रनअप. ऊर्ध्व विकेट मारा प्रथमेश याच्यासाठी. स्लॉट मधला चेंडू. चेंडू जातोय खूप उंच. पाहूया 3 क्षेत्ररक्षक खाली येत आहेत, मात्र सक्सेसफुली झेल पकडलाय आणि इथे खेळ संपलाय तो प्रथमेश याचा. खूप सुंदर फलंदाजी करत आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येवर तरी नेऊन ठेवलंय, मात्र इनिंग काही संपू शकला नाहीये. मात्र शेवटचे 4 चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज रोहित मुलुक हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आराध्य 11 जय भैरी नाचणे संघाचा. उंच भुरासा खेळाडू. नक्कीच लंबे षटकार मारण्यात माहीर असलेला हा खेळाडू, मात्र कुठेतरी जखडून ठेवतोय तो राज सापळे. दरम्यान शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार टोलवलाय आणि आल्या आपल्या इंट्रोडक्शन करून दिलंय ते रोहित मुलुक याने.
साजेशी कामगिरी केली आहे. मैदानात आल्यानंतर जे काही मी इंट्रोडक्शन केलं त्याला साजेशी खेळी केली आहे ती रोहित याने. दरम्यान राज याचे पुढील 3 चेंडू, धावसंख्या झाली आहे ती 40. राज टू रोहित, चौथा चेंडू असेल. फोर्थ विकेट मारा, फुलटॉसमध्ये चेंडू जोरदार टोलवलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि मैदानामध्ये धुमाकूळ पाहायला मिळतो. स्लोअर वन पद्धती चेंडू फिंगर रोल केले आहेत आणि व्हेरिएशन पाहायला मिळालंय. नक्कीच वेगवान चेंडूच्या तयारीत होता रोहित, मात्र कुठे ना कुठे चकवण्यात त्याला यश मिळालंय ते राज याला. शेवटचा चेंडू असेल, पाहूया कसा सामना करेल तो रोहित. दरम्यान राज टू रोहित, शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंग मधला स्लॉट मधला चेंडू जोरदार टोलवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, 1 बाउन्स फील्ड करतोय, 1 धाव पळून तर पूर्ण केली आहे. सुंदर फेकी आणि बाद होतोय अक्षय. दरम्यान या चेंडूवरती एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली आहे ती 47. 48 धावांचं उद्दिष्ट असेल ते बारसू संघासमोर. 18 चेंडू आणि 48 धावा. जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है। कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. कारण या एका मॅचसाठी मी रिक्वेस्ट केली साहिल कीर यांना एक इनिंगसाठी, आणि बघा ना क्रिकेटमध्ये हा रिश्ता कधीच बनलाय आपला मित्रत्वाचा, जिवलग यारीचा, दोस्तीचा. पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच बिटवीन राजापूर वर्सेस रत्नागिरी, अर्थात बारसू वर्सेस नाचणे. राजा विरुद्ध निखिल सारंग. अंडरआर्म क्रिकेटमधल्या ध्रुव ताऱ्यांचा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये एक जबरदस्त पेशकश पाहायला मिळते या ठिकाणी. कारण सुरुवात केली प्रथमेशने, परंतु निखिलने सुद्धा हात आपले आवरते घेतले नव्हते, फैलावले आणि आक्रमक सुरुवात आणि एंड मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फिनिशिंग टच 2 गगनचुंबी षटकाराने दिले, ते म्हणजे लास्ट बॅटरचं नाव रोहितने, आणि 46-47 धावापर्यंत पोहोचलाय. 48चं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. 18 बॉल 48 धावा, 16 धावांची प्रत्येक षटकामागे गती पाहिजे, रन रेट पाहिजे. फलंदाज जातोय सलामीला राजा. प्रथमेश सूद, त्याच्यासोबत असेल निखिल. निखिल आज आपण पाहिलं राज चापडेला शेवटच्या षटकामध्ये आक्रमण सुंदर केलं होतं सुरुवात, परंतु त्यानंतर मात्र 2 स्लॉटमध्ये बॉल दिले. थोड्या व्हेरिएशनची आवश्यकता होती. त्यानंतर त्याचा स्लोअर डिलिव्हरी पिक करता आला नव्हता रोहितला. या थोड्या लर्निंग प्रोसेस राज चापडेसाठी सुद्धा असेल. त्याला सुद्धा आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी त्याला नेहमी एक स्मार्ट बॉय म्हणून ओळखतो, कारण तो मॅच टर्नर आहे तो. अंडरआर्म क्रिकेटची जर बात झाली तर, पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आज लर्निंग एक्सपिरियन्स त्याला सुद्धा मिळाला असेल. आणि आता मात्र
मौका मिळालाय. 18 बॉल 48 धावा फेस कराव्या लागतील, या चेस कराव्या लागतील. पण त्यासाठी तुम्हाला फेस करावा लागेल निखिल सारंग यांची गोलंदाजी. आज आपण त्याला काळबादेवीमध्ये पाहिलं, सेमीफायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला, पण त्यानंतर मात्र मी त्याला फॉलो करू शकलो नाहीये. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाहीये. पण निखिल सारंग नाव मोठं आहे, काय बोलावं या प्लेयर बद्दल. अनेक प्लेयर बद्दल मी नेहमी बोलत असतो. हा दिवसा सुद्धा क्रिकेट खेळतो, रात्री सुद्धा क्रिकेट खेळतो. काळबादेवीवरून थेट इथे आलाय लगेचच. आणि सुरुवात राईट आर्म राऊंड विकेट. राजा खेळण्यासाठी तयार आहे. निखिल यांचा बॉल, पहिला बॉल हलकेच तटवलाय क्रॉस बॅटने एका धावेसाठी, कारण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुरुवात केली आहे राजाने. प्रथमेशकडे सुद्धा ती क्षमता आहे. टेक्निकली साऊंड प्लेयर काही असतात ना, त्या पद्धतीचा हा प्लेयर आहे. हार्ड हिटर नाही आहे राजा, सॉफ्ट हिटर आहे, परंतु टायमिंग हे त्याचं अस्त्र आहे. इथे मात्र आमच्यावरती शस्त्राने आघात केला जातोय पाखरांच्या माध्यमातून, पण त्या शस्त्रांना आम्ही जुमानणारे नाही आहोत. इथे पुन्हा एकदा पॉवर पॅक गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निखिल सारंग यांच्याकडून. गुड लेंथ स्पॉट, लेंथ डिलेव्हरी पाहायला मिळते. बॅटरचा कोणताही इरादा जो होता तो संपूर्णपणे नामशेष करताना दिसतोय. अजूनही 47ची आवश्यकता 16 बॉलमध्ये. षटकार पाहिजेत. हाय अँड हँडसम एलिव्हेशन मिळालं, पॉवर नाही मिळाली. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय 1 धाव. निखिलला मिळतंय जीवदान. निखिल कदमला खरं तर इन्व्हिटेशन दिलं होतं गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर होता, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता हा बॉल, फक्त दिशा दाखवायची होती. कधी कधी आपण घाई करतो ना, ती घाई संकटात नाही. क्षेत्ररक्षकाने सुद्धा ते काम केलं. आक्रमण यावेळेला राजाकडून. राजा इनका नाम है, गेंदबाज को ठोकना इनका काम है. येतोय षटकार. राजा ने अगर जिंदगी में कुछ पाना है ना तो अपने तरीके बदले, इरादे नहीं. इरादे तो वही होते जीतने के, जिंकण्याच्या इराद्याने थोडासा तरीका बदलावा लागेल. आक्रमण करावं लागेल राजाला. पुढचा बॉल ट्रॅक बदलला, यावेळेला खोदून काढला बॉलला, परंतु पूर्णपणे लेंथ वरून डायरेक्टली यॉर्क वरती आला, ब्लॉक होल वरती आला गोलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 9. बिना किसी विकेट के नुकसान पे 9. पहिल्या षटकाच्या अंती आपण येतोय. 1 बॉल शिल्लक असेल कदाचित या ओव्हरमधील. या एका बॉलवरती जर षटकार आला तर मग मॅचमध्ये आहोत आपण. 9लाई बारसू हे नक्की ध्यानात ठेवा. परंतु यायला पाहिजे, एवढं सोपं नाहीये. निखिल सारंग तुम्हाला ते काम करू देईल का? ओव्हर द विकेट मारा करणार, मगापासून राऊंड द विकेट मारा होता. षटकार खाल्ला आणि नंतर ट्रॅक बॉल बदलला. ओ, अजून एक इन्व्हिटेशन होतं. फुल टॉस डिलिव्हरी, रेअर मिस गोलंदाजाकडून. फुल टॉस आक्रमण केलं पाहिजे होतं, क्लास दाखवला पाहिजे होता, पण निखिलच्या बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. धावसंख्या 10 वरती. माडाच्या बनामध्ये फक्त फिरवायची असते बॅट. अहमद नाखवा यांच्या बल्लेबाजीला जाऊन परत एकदा होमवर्क करा. हाऊ टू कन्वर्ट अ गुड डिलिव्हरी इन टू द 6. त्याने दाखवून दिलं हे. किंवा मगाशी जर आपण मगाचा सामना पाहिला तर शुभम आडवीरकर चांगल्या बॉलला त्याने बाहेर पाठवलं. तो वंडर बॉय आहे, खरोखर वंडर का असं ते दाखवलं. आणि या मॅचमध्ये जर विचार केला तर निखिलने सुद्धा दाखवलं, प्रथमेशने सुद्धा दाखवलं, आणि त्यानंतर फिनिशिंग टच रोहितने सुद्धा दाखवलं. आता सारे दारोमदार असतील ते राजावरती अवलंबून असतील, प्रथमेश सूदवरती. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे निखिल. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय सागर यांच्याकडून. सागर, धावसंख्या झाली आहे 10. अजूनही 38ची आवश्यकता असेल. फटका चांगला आहे, परंतु पोचणार का? क्षेत्ररक्षक मौजूद आहे तिथे आणि तो कुठलीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. निखिलला परतावं लागेल, परंतु त्यापेक्षाही
ऑफ स्ट्राईक आहे अजूनही प्रथमेश सूद, ज्याच्यावरती असेल रिस्पॉन्सिबिलिटी. जास्तीत जास्त बॉल त्याने खेळणे गरजेचं आहे जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. पण काय डिसिप्लिनरी गोलंदाजी आहे सागर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जय भैरी अर्थात आराध्य 11 नाचणे, जय भैरी आराध्य 11 जय भैरी नाचणे. आपण निखिलचा जर रोज आपण स्टेटस मी बघतो, रोज 2-2 दिवसानंतर एक नवीन ट्रॉफी त्याच्या हातात असते. प्रत्येक दिवशी चमकणारा हा खेळाडू आहे. कधी कधी हिरे फक्त, कधी कधी तारे फक्त रात्रीच चमकतात, परंतु हा क्रिकेटमधला तारा असा वेगळाच आहे की तो दिवसासुद्धा चमकतो आणि रात्रीसुद्धा. क्रिकेट 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 आणि क्रिकेटसाठी निर्माण झालेला एक मनुष्यपणे जीवन घेतलेला हा खेळाडू खरोखर क्रिकेटसाठी जन्माला आलाय की काय. निखिल सारंगे नाव त्याचं. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. प्रमोदच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. हा अजून एक लर्निंग एक्सपिरियन्स असेल. यावेळेला बॉलला पुढे ठेवलं होतं. एक्सपिरियन्स किती आहे बघा सागरकडे, कारण विकेट आली आहे. ते हाफ ट्रॅकर बॉल थोडासा गुडलेन स्पॉटवरची बॉल होता त्यावरती आली होती. इथे मात्र फुलर ठेवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला फटका चांगला आहे पण इलेव्हेशन नाहीये त्याला. ज्या पद्धतीने जायला पाहिजे होता बाहेर त्या पद्धतीने गेला नाहीये. कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि इथे मात्र आता डबा गोल करून टाकलाय बारसू संघाचा. कारण जे काम राजा सूद यांनी स्ट्राईकला येऊन करायला पाहिजे होतं त्याला ऑफ स्ट्राईक ठेवण्याचं काम करतायत ते फलंदाज. इथे पहिली प्रायोरिटी निखिल यांची पाहिजे होती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेऊन राजाला स्ट्राईक द्यावी जेणेकरून त्याच्यावरती जो फ्लो आहे त्याच्याकडून यावे आणि नंतर मात्र आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी. या काही टीम गेम असतो हा. टीम मीटिंग्समध्ये होणे गरजेचं असतं. एक्झिक्युशन त्याचं व्हायला पाहिजे, ते झालं नाही. इथे मात्र प्लॅनिंग मिस करताना दिसतोय. आपण टीम प्लॅनिंग करतो त्याचं एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, ते मात्र होताना दिसत नाही आहे. संपूर्णपणे सामन्यावर जखड निर्माण केली आहे ती नाचणे संघाने. संघाची धावसंख्या अजूनही 10. या षटकात एकही धाव मिळाली नाहीये. परत एक तीच चूक करतोय. नवीन फलंदाज येतोय आणि जातोय, आला आणि गेला माघारी. नवीन बॅटर येतोय मैदानात पण 10 धावा झाल्यात फक्त. ही डॉट डिलिव्हरी. निर्धाव षटक येईल का या टुर्नामेंटमध्ये? या टुर्नामेंटमध्ये निर्धाव षटक आलंय का? विकेट आणि निर्धाव एकही नाहीये. पहिलं षटक येण्याची शक्यता आहे. नाव आहे गोलंदाजाचं सागर. हा सागर मात्र येणार 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 असं वाटतंय. फर्स्ट मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर येते सागर यांच्याकडून. आराध्य 11 जय भैरी नाचणेकडून विजयाचं हे षटक असेल. सागर वेल डन. बारसूचा खेळ खल्लास. धन्यवाद. शेवटचं षटक राजा. हेच तर मी म्हणत होतो ना की राजाला जास्तीत जास्त बॉल खेळायला द्या. येतो एक षटकार. धावसंख्या 16 वरती. अजूनही धावा पाहिजे आहेत 32 धावांची आवश्यकता 5 बॉलमध्ये. आणि हेच गेम प्लॅन चुकलाय राजापूर किंवा बारसू संघाचा.
कारण ज्या पद्धतीने इथे वाटलं होतं की राजा याच्याकडे ती क्षमता आहे, पण तो दुसऱ्या ओव्हरमधील एकही बॉल खेळला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये पण फक्त तो 2च बॉल खेळलाय आणि त्याच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आहेत. बघा, ही क्वालिटी आहे. त्या क्वालिटीला आपण ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे ते देऊ शकलो नाही. ॲज अ टीम विचार करण्यासारखी परिस्थिती असेल. 2 धावा राजा यांच्या माध्यमातून. 4 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 30 धावा. लांब गेलाय सामना, लांब गेलाय. नेक्स्ट मॅच ऑन होते. नेक्स्ट मॅच बिटवीन झेन 11 पावस. हो, शॉट गुड शॉट बट इन द वेन ना, इन द वेन वाया जाणारी शॉट. कारण ही जी खेळी आहे 3 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 24 धावा. आता नो बॉल आणि षटकारच या सामन्याला बदलवू शकतात. परंतु ही जर दुसऱ्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली असती 3 किंवा 4 बॉल खेळण्याची, तर मग परिस्थिती वेगळी असती ना. परत एकदा हा आउटसाइड एज लागतोय. विकेट किपरकडून चूक होते. यानंतरचा सामना या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध झेन 11 पावर्स यांच्यामध्ये होईल. तर झेन 11 पावर्स कर्णधार आपण इथे उपस्थित राहा, टॉससाठी उपस्थित राहा. लगेचच आपण टॉस करू आणि या सामन्यामधला विनर अर्थातच ज्या पद्धतीने सामना चाललाय त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना माहिती आहे कन्फर्म. फक्त तिकिटाची अनाऊन्समेंट ऑफिशियली बाकी आहे. ती साईन जी लागते ना, ती साईन आता या बॉलवरती होईल. त्यामुळे आराध्य 11 जय भैरी जांभारी नाचणे, आराध्य 11 जय भैरी नाचणे आपल्या कर्णधाराला पाठवा इथे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचा सामना लगेचच चालू होईल पावस बरोबर. तोपर्यंत ऐकू